सर्व शेतकरी बंधू, कृषी विभागातील कर्मचारी तसेच राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, शेतकरी शास्त्रज्ञ संवाद पंधरवडा या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत. आज या संवादामध्ये चारा पीक नियोजन या विषयावर डॉक्टर सोमनाथ माने सर, सहाय्यक प्राध्यापक ॲनिमल हजबंड्री डेअरी सायन्स, विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे यांचं एक मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. मी सरांची ओळख थोडक्यामध्ये करून देऊ इच्छितो. जवळपास 14 वर्ष सर या विद्यापीठामध्ये वर्ष धुळे याचे काम देखील केलेलं आहे. जवळपास त्यांनी 7 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केलेलं आहे व त्यांचा प्रबंध विद्यापीठामध्ये सबमिट झालेला आहे. लेखणीच्या बाबतीत देखील सरांचं अतिशय चांगलं काम आहे. त्यांचे जवळपास 150 व 150 पेक्षा जास्त मराठी लेख विविध मासिक, वर्तमानपत्र यामध्ये पब्लिश झालेले आहेत. संशोधन लेख देखील त्यांचं आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय जर्नल्स मध्ये पब्लिश झालेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 27 संशोधन लेख त्यांनी आतापर्यंत प्रसारित केलेले आहेत, प्रकाशित केलेले आहेत. त्यांची काही मराठी पुस्तक देखील त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 4 त्यांनी मराठी पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 पुस्तकं त्यांची चाऱ्यावर आहेत आणि 2 पुस्तकं दुग्ध प्रक्रियेवर आहेत, की त्यांचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग शेतकऱ्यांच्या मार्फत होत आहे. तसेच त्यांचे इंग्लिश बुक देखील, रेफरन्स बुक देखील त्यांनी पब्लिश केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 3 पुस्तक त्यांची इंग्लिश मध्ये पब्लिश झालेले आहेत. 2015 साली सरांनी साहिवाल क्लब पुणे जिल्ह्यासाठी स्थापना केली आणि त्याच्यामध्ये जवळपास आता 3,000 मेंबर्स त्या क्लब मध्ये, सध्या साहिवाल क्लब मध्ये काम करत आहेत. आणि एक अत्यंत चांगला प्रकल्प सरांनी सुरू केला होता 2015 साली आणि हा प्रकल्प इतका चांगल्या पद्धतीनं पब्लिश झाला किंवा लोकप्रिय झाला की त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यासाठी कृषी महाविद्यालय पुणे येथे देशी गाई संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी मंजूर केला आणि आता थोड्याच दिवसामध्ये हा प्रकल्प सुरू होईल. तर असे एक अतिशय विस्तार शिक्षणामध्ये इंटरेस्ट असलेले तसेच एक गाढा अनुभव असलेले मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. तर मी वेळ न दवडता सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं लेक्चर सुरू करावं. धन्यवाद कारंडे सर. सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंचं मी या ठिकाणी विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्या मार्फत स्वागत करतो. थोडं तांत्रिक अडचणीमुळे थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला, त्याबद्दल माफी असावी. आजचा मला जो विषय दिलेला आहे तो चारा पिके आणि त्यातील रब्बी हंगामातील चारा पिके याचे नियोजन कसे करावे या बाबतीत आज चर्चा करणार आहोत. आता चारा पिके म्हटलं तर पशुपालन, आणि पशुपालन म्हणलं की चारा पिके हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त दुर्लक्ष या चारा पिकाकडे होत असतं. कारण आपण चांगल्या प्रकारचा गोटा बांधतो, महागडी जनावरं घेतो, पण सर्वात दुर्लक्ष हे आपण त्याच्या चारा पिकाकडे करतो किंवा खाद्याकडे करतो. दुर्लक्ष करतो म्हणजे काय की त्या गायीची, त्या जनावरांची मागणी काय आहे, त्याला कुठले घटक लागतात, त्याच्यानुसार आपण त्यांना खायला देत नाहीये. त्यामुळे त्याच्या दूध उत्पादनावर असेल किंवा त्याच्या परफॉर्मन्सवरती हा परिणाम होत असतो. आता सर्वसाधारणपणे पाहिलं एकूण दुग्ध व्यवसायामध्ये किंवा पशुपालनामध्ये हिरव्या चाऱ्याचा सगळ्यात जास्त खर्च हा चाऱ्यावरती असतो. हिरव्या चारा आणि पशुखाद्यावरती असतो. तो जवळजवळ 60 ते 70% खर्च असतो. त्यामुळे हा खर्च आपण दुर्लक्षित करतो आणि सगळ्यात जास्त गुंतवणूक हा आपण गोटा बांधणे असेल किंवा जनावर खरेदी असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करत असतो. त्यासाठी जर तुमचं उत्पादन वाढवायचं असेल, नफा वाढवायचा असेल, तर चाऱ्यावरचं चांगल्या प्रकारे नियोजन करून त्याचा खर्च कसा आपल्याला कमी करता येईल आणि चांगल्या प्रकारचं
अन्न घटक त्या जनावरांना कसं देता येईल हा यातून प्रयत्न करणे हा खूप गरजेचा असतो. आता नक्कीच पशुपालनामध्ये हिरव्या चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तुम्ही पाहू शकता की आहारामध्ये 70% भाग हा चाऱ्याचा असतो व 30% भाग हा पशुखाद्याचा असतो. आता चाऱ्यामध्ये 70% भाग असून सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये जो उपलब्ध चारा आहे, आपल्या भागामध्ये जे गवत आहे, त्यावरतीच आपण त्या जनावरांचं आहार नियोजन करत असतो आणि त्या जनावरांना काय पाहिजे, कुठल्या स्टेजमध्ये कुठला चारा पाहिजे, कुठल्या स्टेजमधले कुठलं पशुखाद्य पाहिजे, ह्याचा विसर आपण त्या ठिकाणी अ, पडू हे करत नाहीये, कन्सिडर करत नाही. त्यामुळे त्याच्या दूध उत्पादनावरती हा परिणाम होत असतो. नक्कीच भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चाऱ्याखालील क्षेत्राला काही लिमिटेशन आलेले आहेत. आपण ते क्षेत्र वाढवू शकत नाही. परंतु कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त चारा कसा घेऊ शकतो किंवा नवीन तंत्रज्ञान कसं वापरू शकतो, हा आपल्याला या ठिकाणी विचार करण्याची खूप गरज आहे. कारण भारतामध्ये जर बघितले तर हिरव्या चाऱ्याची फक्त जवळ-जवळ 35.6% ही कमतरता आहे. सुक्या चाऱ्याची 10 ते 11% आहे आणि पशुखाद्याची सर्वसाधारणपणे 45 ते 50% ही कमतरता आता सध्या आहे. तरीही आपला भारत देश हा दुग्ध उत्पादनामध्ये क्रमांक 1 ला आहे. जर आपण चांगल्या प्रकारे हिरवा चारा, सुका चारा आणि पशुखाद्य याचं चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन आपण जर त्या ह्यांना गाईंला, म्हशींला, सर्व पशूंना दिलं तर नक्कीच त्याचं दूध उत्पादन किंवा त्याचा परफॉर्मन्स हा दुप्पट होणार आहे. त्यासाठी चारा चारा किंवा न्यूट्रिशन हे सगळ्यात महत्त्वाचं हे पशुपालनामध्ये आहे. आता नेक्स्ट सर पुढची स्लाइड घ्या. आली. आता जनावरांची चाऱ्याची गरज हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच आपण चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे. त्यामध्ये हिरवा चारा असेल, सुका चारा असेल, एकदल चारा, द्विदल चारा, पशुखाद्य. पशुखाद्य देताना बॉडी मेंटेनन्ससाठी पशुखाद्य, दुधासाठी पशुखाद्य व त्याच्या वजन वाढीसाठी, ग्रोथ परफॉर्मन्ससाठी पशुखाद्य किंवा रिप्रोडक्शन परफॉर्मन्ससाठी पशुखाद्य, अशा प्रकारचे अनेक घटक आहेत. परंतु आपण ह्या घटकांकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याकडे जो चारा उपलब्ध आहे, जे गवत उपलब्ध आहे, मग ते एकदल वर्गातील असेल किंवा द्विदल वर्गातील असेल किंवा वाळलेला असेल किंवा सुका असेल, हिरवा चारा असेल, हा एकच प्रकारचा आपण चारा देऊन आपण फक्त आपलं स्वतःचं समाधान करत असतो. परंतु त्या जनावरांचं, त्या गाईचं किंवा त्या म्हशीचं त्या चाऱ्यावरती समाधान होत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहा, ज्या ठिकाणी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत, तिथं खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही ऊसाच्या वाड्याचा वापर करता. ऊसाच्या वाड्याचा वापर करता किंवा ऊसाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करता आणि त्याचा परिणाम हा जनावरांच्या शरीरावरती होत असतो. त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम हे कमी होत असतं आणि त्याचा दुधावरती किंवा त्यांच्या रिप्रोडक्शन परफॉर्मन्स वरती हा त्यांचा परिणाम होत असतो. परंतु हे आपल्याला लक्षात यायला सुमारे 3 ते 4 वर्षे लागतात आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी ज्या एच-एफ गायी आहेत, त्या 4थ्या किंवा 5व्या वेतानंतर ह्या तिला प्रॉब्लेम चालू होतात. त्यांचं दूध कमी होतं किंवा त्या माजाव राहत नाहीयेत. अशा प्रकारचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात येतात. कारण आपण एकच प्रकारचा चारा टाकत असतो. त्याचप्रमाणे काही शेतकरी फक्त हिरवाच चारा मॅडम टाकतात. हिरवाच चारा त्या ठिकाणी टाकत असतात. अ, तसं न करता हिरवा चारा, सुका चारा ह्याचं एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आपण सर्वसाधारणपणे जर पाहिलं तर गायींची किंवा जनावरांची रिक्वायरमेंट ह्याच्यात त्या ड्राय मॅटर वरती करत असतो. शुष्क पदार्थ त्या चाऱ्यामध्ये किती आहेत, त्याप्रमाणे त्याची रिक्वायरमेंट काढत असतो. आता जर तुम्ही पाहिलं तर देशी गाई जर आपल्याकडे असेल तर 2 ते 2.5 किलो प्रति 100 किलो शारीरिक वजन म्हणजे 2.2 टू 2.5 केजी पर 100 केजी बॉडी वेट यानुसार आपण त्याच्या चाऱ्याची गरज काढत असतो. संकरित गाई किंवा म्हशीमध्ये बघितलं तर 2.5 टू 3 केजी पर 100 केजी बॉडी वेट म्हणजे 3 किलो प्रति 100 किलो शारीरिक वजन याप्रमाणे पहिल्यांदा आपण त्याच्या शुष्क चाऱ्याची गरज काढत असतो आणि जो शुष्क चारा असतो त्याचं आपण परत विभाजन हे सुका चारा, ओला चारा, एकदल चारा, द्विदल चारा
या प्रकारे त्याच्यामध्ये करत असतो. त्याचप्रमाणे खुराक सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या गायींची टोटल रिक्वायरमेंट एका दिवसाला तिला हिरवा चारा किती द्यायचा, सुका चारा किती द्यायचा आणि किंवा पशुखाद्य किती द्यायचं हे त्याप्रमाणे आपण करत असतो. परंतु सगळ्यात महत्वाचा पाया हा जनावरांच्या चाऱ्याची गरज आहे आणि सगळ्यात मोठी दुर्लक्ष शेतकऱ्यांची या ठिकाणी होत असते. आपण सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांकडे बघतो, शेतकऱ्यांकडे हत्ती गवत लावलेला असतो किंवा संकरित नेपियर लावलेलं असतं, लसूण घास लावलेलं असतं, मका लावलेला असतो, ज्वारी लावलेला असतो. जो त्यांच्याकडे उपलब्ध असेल तो एकाच प्रकारचा चारा त्या ठिकाणी शेतकरी खायला घालतात. परंतु त्या ठिकाणी एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा आणि वाळलेला चारा किंवा हिरवा चारा याचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन आपण जर दिलं तरच त्या जनावराला योग्य प्रकारे आहार त्या ठिकाणी भेटत असतो. नाहीतर बाकीचे त्यामध्ये प्रॉब्लेम चालू होत असतात. नेक्स्ट. आता सर्वसाधारण जर पाहिलं तर एका गायीचा जर आपण हिशोब केला तर वर्षाला 2.5 टन म्हणजे 2.5 टन हा तृणधान्य प्रकारचा चारा लागत असतो आणि द्विदल चारा हा 5.5 टन लागत असतो. तर अशा प्रकारे आपण जनावरांची वर्षाची जी चाऱ्याची गरज असते त्याप्रमाणे आपण नियोजन करू शकतो. पुढे. आता हिरव्या चाऱ्यांचे उत्पन्नातील महत्वाचे घटक जर म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं आहे बियाणे. आपण बियाणे चांगल्या प्रकारचे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे आपण शेतकऱ्यांच्या इकडे पाहिले तर आपण जे गावात जे दुकान असतं त्याच्यातून ज्वारी किंवा मक्याचं बियाणे खरेदी करत असतो किंवा आपल्या घरचं सुद्धा बियाणे आपण निवड करत असतो. परंतु चाऱ्यासाठी खास चाऱ्यासाठी काही विद्यापीठाने आपण जाती उपलब्ध केलेल्या आहेत. त्या ह्याच्या असतील मक्याच्या असतील किंवा ज्वारीच्या असतील त्याचाच वापर करणे गरजेचं आहे. परत बियाणे प्रक्रिया जर आपण विद्यापीठाकडून किंवा बाहेरून बियाणे घेतलं नामांकित कंपनीकडून तर त्या ठिकाणी त्याची प्रक्रिया केलेली जाते. बियाण्यांना प्रक्रिया केली जाते. परंतु जर तुम्ही घरचं बियाणं वापरत असाल तर एकदल पिकासाठी ॲझोटोबॅक्टर हे त्या ठिकाणी 250 ग्रॅम प्रति 10 किलो BNS किंवा रायझोबियम 20 ग्रॅम प्रति 16 किलो BNS पेरणीपूर्वी त्याची ट्रीटमेंट करणे गरजेचं असतं. सिंचन व्यवस्था ही खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला वर्षभर हिरव्या चाऱ्याची गरज असेल तर त्यासाठी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी वेगळे चारे घेणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आटमाई पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी वार्षिक किंवा बहुवार्षिक वेगळ्या प्रकारचे चाऱ्याची निवड करणे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी वर्षभर पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी लसूण घास आणि संकरित नेपेर, मार्वेल यासारख्या चाऱ्यांची आपण निवड करावी. ज्या ठिकाणी आटमाई पाणी आहे त्या ठिकाणी फक्त सीझनल जे चारे आहे मका असतील, ज्वारी असतील किंवा मार्वेल असेल किंवा स्टायलो असेल अशा पिकांची किंवा बरसीम असेल अशा प्रकारची आपण चाऱ्यांची निवड करणे गरजेचं आहे. रोगराईच्या नियंत्रणाच्या बाबतीत म्हटलं तर नक्कीच याच्यामध्ये काही लिमिटेशन येतात कारण आपण हा चारा जनावरांना खायला घालतो त्यामुळे रासायनिक औषधांचा वापर हा खूप मोठ्या कमी प्रमाणात करावा लागतो. त्यासाठी नैसर्गिक काही औषधं असतील किंवा निंबोळी अर्क असतील याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करावा. आता मक्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो परंतु शेवटच्या 1 महिन्यामध्ये आपण त्यामध्ये किंवा 21 दिवस आपण त्यामध्ये फवारणी घेऊ शकत नाही. ही एक लिमिटेशन आपल्याला त्या ठिकाणी आहे. त्यानंतर ट्रायकोडर्मा आहे. यासारखे आपण जैविक खतांचा वापर करून मर रोग हा संकरित नेपियर किंवा लसूण घासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर अशा प्रकारे त्याचं नियोजन करू शकतो. आता कापणी व्यवस्थापन सगळ्यात दुर्लक्ष भाग हा शेतकऱ्यांचा हा कापणी व्यवस्थापन आहे. कारण या चारा पिकांचं वेळेवर कापणी होणं खूप गरजेचं असतं. सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं तर कुठलाही कोणताही चारा असेल तर त्याची 50% फ्लॉवरिंग स्टेजला म्हणजे ज्वारी असेल, मका असेल, बाजरी असेल, संकरित नेपेर असेल किंवा लसूण घास असेल 50% फ्लॉवरिंग स्टेजला किंवा ते 50% फुलारत असताना त्याची कापणी होणे गरजेचे आहे.
परंतु आपण खूप शेतकऱ्यांकडे पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ संकरित नेपियर. संकरित नेपियर शेतकऱ्यांचा असा समज आहे की जेवढं उंच वाढेल तेवढं तो खाण्यासाठी चांगला आहे. परंतु हे सगळ्यात धोकादायक आहे. जेवढं तुमचा चारा हा लेट कापणी करचाल तेवढं त्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण हे वाढणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम जनावरांच्या शरीरावरती होणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं त्याची उत्पन्नात सकलता असते किंवा पोषण मूल्य असतात हे 100% हे कमी कमी होत जातात. त्यासाठी 50% फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असतानाच त्या पिकांची कापणी करणे हे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट. पुढे आता चाऱ्याचं वर्गीकरण हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण आता जी चर्चा करतोय ती रब्बी हंगामातील चारा पिकाचं नियोजन या विषयावरती करतोय. परंतु सर्वसाधारणपणे ऋतुमानानुसार चाऱ्यांचं वर्गीकरण बघितलं तरी खरीप हंगामामध्ये आपण मका, ज्वारी, बाजरी, स्टायलो, संकरित नेपियर, मार्वेल ह्या अशा प्रकारचे चारा पिके आपण पावसाळ्यात लावू शकतो. रब्बी हंगामामध्ये सगळ्यात महत्वाचं पीक म्हणजे लसूण घास आहे. लसूण घास आणि बरसीम हे 2 पिकं आपण फक्त रब्बी हंगामामध्ये किंवा थंडीमध्येच लावतो. बाकीची कोणतीही पिकं आपण वर्षभर घेऊ शकतो. त्यासाठी रब्बी हंगाम हा चाऱ्यासाठी खूप महत्वाचा असतो. रब्बी हंगाम हा जनावरांसाठी जसा महत्वाचा असतो कारण ह्या पिरियडमध्ये थंडी चांगली असते, वातावरण चांगलं असतं. त्यामुळे जनावर सुद्धा खूप माझ्यावरती येतात आणि त्यांना त्या पिरियडमध्ये जर आपण चांगल्या प्रकारचा एकदल चारा असेल किंवा द्विदल चारा असेल याचं जर कॉम्बिनेशन आपण व्यवस्थित दिलं तर नक्कीच तुमचे जनावरांचे प्रोडक्शन परफॉर्मन्स असेल किंवा रिप्रोडक्शन परफॉर्मन्स हा सुधारताना तुम्हाला दिसत असतो. परंतु लसूण घास हा रब्बी हंगामामधला सगळ्यात महत्वाचा घास आहे. हा शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांना वर्षभर दूध उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी रब्बी हंगामामध्ये लसूण घास हा कंपल्सरी लावावा. ज्या शेतकऱ्यांना हिरवा चारा वर्षभर पाहिजे आहे त्यांनी पावसाळ्याच्या हंगामामध्ये संकरित नेपेर किंवा मार्वेल हे 2 चाऱ्यांची आपण कंपल्सरी त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे. रब्बी हंगामामध्ये मी जसं सांगितलं लसूण घास अशा प्रकारे बहुवार्षिक चाऱ्यामध्ये संकरित नेपेर, मार्वेल आणि लसूण घास हे जर कॉम्बिनेशन तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये ठेवलं तर एकदल चारा, द्विदल चारा, ओला चारा, सुका चारा ह्याचं कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग बाकीचे मग मका, ज्वारी, बाजरी हे बाकीचे जे चारे आहेत तुम्ही हे कुठल्याही सीझन मध्ये घेऊ शकता. त्यासाठी बहुवार्षिक मध्ये संकरित नेपेर, लसूण घास, मार्वेल हे 3 चारे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि सीझनल मध्ये तुम्ही मका, ज्वारी, बाजरी, बाकीचे जे काही चारे असतील ते तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकता. या ठिकाणी ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता एकदल आणि द्विदल बहुवार्षिक मध्ये सुद्धा एकदल द्विदल मध्ये आपण जसं मी म्हंटल हायब्रिड नेपेर हे तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे. कारण हायब्रिड नेपेर असं आहे की तुम्ही एकदा लावलं तर 3 वर्ष तुम्ही फक्त खत आणि पाणी याचं नियोजन करायचं. तो 3 वर्ष तुम्हाला तो हिरवा चारा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी पाण्याची गरज ही खूप महत्वाची आहे. मार्वेल मध्ये जर पाहिलं तर मार्वेल असं गवत आहे जोपर्यंत त्या मार्वेल गवताला पाणी भेटतं तोपर्यंत ते मार्वेल गवत हे अतिशय चांगल्या प्रकारे येत असतं. ज्यावेळेस पाणी कमी पडेल तर ते पूर्णतः जळून जातं. परंतु परत जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी मार्वेल गवत हे पुन्हा चांगल्या प्रकारे फुटत असतं. त्यासाठी मार्वेल गवत ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी मार्वेल गवत तुम्ही लावणं गरजेचं आहे. आता द्विदल मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी तुम्ही लसूण घास लावू शकता. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी तुम्ही लसूण घास लावू शकत नाही. त्यासाठी तुम्ही मग बाकीचे स्टायलो एक आहे. स्टायलो हा असं गवत आहे सेम मार्वेल सारखंच आहे, द्विदल वर्गातील आहे. ते फक्त मुरमाड जमिनीमध्येच येतं. खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचं द्विदल प्रोटीनचं प्रमाण त्याच्यामध्ये आपल्याला भेटतं. मुरमाड जमिनीमध्ये येतं. ते जळून गेलं, पुन्हा पाऊस पडला तर पुन्हा फुटून येतं. त्यासाठी हे कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्यामध्ये हायब्रिड नेपियर आणि लसूण घास, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी मार्वेल आणि स्टायलो किंवा परत तुम्ही दशरथ घास आहे किंवा सुबाबुळ आहे. आता बियाची म्हणजे सीडलेस सुबाबुळ सुद्धा आपल्या इथे निघालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचं नियोजन करू शकता. पुढे
त्यानंतर चारा पिकातील अन्न घटक व त्याचे कार्य. पुढचं घ्या सर. हा एक घटक खूप महत्वाचा आहे. आपण ज्यावेळेस चारा देत असतो किंवा पशुखाद्य देत असतो, तर त्याची काही कार्य असतात. त्याच्यामध्ये प्रथिने आहेत, पिष्टमय पदार्थ आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, काष्टमय पदार्थ आहेत, विविध क्षार आहे, पाणी आहे. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन हे एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा, हिरवा चारा किंवा पशुखाद्यातून भेटत असतं आणि त्यातून पेशींची झीज भरून काढणे किंवा शरीराची गर्भाची वाढ होणे, दूध उत्पादन वाढणे किंवा ऊर्जाची साठवणूक होणे किंवा आपण जर जनावरांची कातडी पाहिली तर जी कातडी चमकदार असते, ती जनावरं हे खूप हेल्दी असतात असं समजलं जातं. त्यासाठी आपण योग्य प्रमाणात प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, काष्टमय पदार्थ म्हणजे फायबर सुद्धा खूप महत्वाचं आहे यामध्ये पचन होण्यासाठी किंवा सुलभ रवंथ होण्यासाठी. त्यासाठी ह्या सर्व घटकांचा आपण विचार करणे हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा घटक हे क्षार आहेत. आपल्याला टोटल फीडच्या फक्त 1 ते 2% क्षार लागतात, परंतु आपण ते क्षार योग्य प्रमाणात न दिल्यामुळे त्यांच्यामध्ये गर्भाशयाचे जे आजार असतात किंवा रोग प्रतिकार शक्ती ही कमी होत असते. त्यासाठी मिनरल मिक्सचर हे आपल्याला 1 ते 2% जनावरांना देणे हे खूप गरजेचं आहे. पुढे आता जसं मी आता आपली चर्चा झाली, चारा व पशुखाद्य देण्याच्या पद्धतीमध्ये काही चुका आहेत. त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, की एकाच प्रकारचा चारा देणे हे खूप चुकीचं आहे. फक्त हिरवा चारा देणे किंवा एकदल चारा देणे किंवा द्विदल चारा देणे हे सुद्धा खूप चुकीचं आहे. बहुतेक करून शेतकरी आता सध्या जर ट्रेंड जर पाहिला, तर आपण पाहू शकता, की सुक्या चारा कडब्याची किमती हा खूप वाढलेल्या आहेत. ₹20 किलो, ₹25 किलो पर्यंत सुद्धा कडबा काही वेळेस जातो. त्यामुळे सुका चारा ते देत नाहीत. परंतु कडबा नसेल भेटत तर तुम्ही भाताचा पेंडा आहे किंवा बाकीचा भुसा आहे, हे देणं खूप गरजेचं आहे. परंतु एकदल चारा, द्विदल चारा, हिरवा चारा आणि सुका चारा ह्याचं जर योग्य प्रमाणे कॉम्बिनेशन ठेवलं तर तुम्हाला त्या गायीच्या उत्पादनामध्ये कधीच अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा घटक हा जनावरांच्या विविध स्तरानुसार चारा व पशुखाद्य देणे हे खूप महत्वाचं आहे. हिरव्या चाऱ्याच्या बाबतीत म्हणायचं किंवा सुक्या चाऱ्याच्या बाबतीत म्हणायचं तर हे ते कॉम्बिनेशन आपण करतच आहोत. परंतु ज्यावेळेस गाय व्यायला एक 3 आठवडे राहिलेले असतात, त्यावेळेस जर आपण खूप मोठ्या प्रमाणात हिरवा चारा दिला, तर त्या गायीला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्या काळामध्ये आपण सुका चारा जास्त व हिरवा चारा कमी देणे हे खूप महत्वाचा घटक असतो. त्याचप्रमाणे पशुखाद्य. आता पशुखाद्य देताना आपण गाईला पशुखाद्य देताना बॉडी मेंटेनन्ससाठी वेगळा पशुखाद्य असतो. मिल्क प्रोडक्शनसाठी वेगळं त्याला मापक आहेत. ज्या गायी ड्राय आहेत त्यांना वेगळं पशुखाद्य आहे. ज्या ॲडव्हान्स प्रेग्नंट आहेत म्हणजे काही वेण्याच्या 1 महिना आधी किंवा 2 महिन्या आधी त्याला प्रेग्नन्सी अलाउन्स म्हणतो, ते एक पशुखाद्य वेगळं आहे. ट्रान्झिशन खाद्य वेगळं आहे. ट्रान्झिशन म्हणजे गाई व्यायच्या 3 आठवडे आधी व गाई व्याल्यानंतर 3 आठवडे नंतर. हे अशा प्रकारे वेगवेगळे पशुखाद्य आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याच पशुखाद्याचा आपण वापर करणे गरजेचं आहे. परंतु आपल्या इकडे काय होतंय, की पशुखाद्य म्हणजे एकाच प्रकारचं पशुखाद्य आपण प्रत्येक स्टेजमध्ये वापरत असतो आणि एक प्रकारे ते त्यातील पशुखाद्य वाया घालवणे किंवा अन्न घटक वाया घालवणे, कारण त्याचा शरीराला उपयोग नसतो त्या प्रत्येक स्टेजमध्ये. त्यामुळे जसं तुम्ही काप रेशन आहे, म्हणजे छोट्या वासरांचं रेशन आहे. हिपर रेशन आहे. हिपर रेशन म्हणजे जे कालवडे आहेत त्यांचं रेशन आहे. ड्राय रेशन आहे, म्हणजे ज्या आटलेल्या गायी आहेत त्यांचं पशुखाद्य आहे. त्यानंतर मिल्किंग रेशन आहे. ज्या गायी दुधामध्ये आहेत त्यांचं रेशन वेगळं आहे. दुधाच्या 35 ते 40% म्हणजे 10 लिटर दूध जर देत असेल तर त्याला 3.5 ते 4 किलो पशुखाद्य देणे हे माफक आहे. त्याचबरोबर 1.5 किलो त्याच्या शरीर पोषणासाठी पशुखाद्य देणे हे गरजेचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही जनावरांच्या विविध स्तरानुसार चारा नियोजन व पशुखाद्य नियोजन केलं तरच तुमची पशुखाद्यातून, चाऱ्यातून तुमची बचत होणार आहे व त्यातून आपल्याला चांगलं उत्पादन भेटणार आहे. खूप ठिकाणी मी पाहतो की मिनरल मिक्सचर दिलंच जात नाही किंवा काही ठिकाणी शेतकरी असे करतात की जोपर्यंत गाईचं दूध चालू आहे तोपर्यंतच तिला चांगल्या प्रकारचा हिरवा चारा किंवा पशुखाद्य दिलं जातं, त्यानंतर ते बंद केलं जातं.
तर हे खूप धोक्याचं आहे. कारण ज्यावेळेस गाय दुधातून आटत असते, तिच्या पोटामध्ये वासरू असतं आणि तिची रिक्वायरमेंट हे दुधापेक्षा दुप्पट पद्धतीने वाढलेली असते, मिनरलची किंवा अन्य न्यूट्रिएंटची. त्यासाठी प्रेग्नन्सी अलाउन्स हा देणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा परिणाम हा नक्की पुढच्या लॅक्टेशनमध्ये, पुढच्या व्यतामध्ये दुधावरती परिणाम होतो. त्यासाठी मिनरल मिक्सचर देणे, तसेच दूध बंद झाल्यानंतर सुद्धा तिला प्रेग्नन्सी अलाउन्स किंवा पशुखाद्य देणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि जसं मी आता म्हटलं, की दूध उत्पादनानुसार पशुखाद्य देणे हे सुद्धा गरजेचं आहे. कारण तुमची गाय जर 20 लिटर दूध देत असेल, तर तिच्या दुधाच्या उत्पादनानुसारच पशुखाद्य द्यावं लागते. आणि जर तुमची 5 लिटर गाय दूध देणार असेल, तर तिचं पशुखाद्य हे वेगळं असणार. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता वर्षभर सकस चारा नियोजन करण्यासाठी जसं मी आता सांगितलं, की वेगवेगळ्या हंगामानुसार तुम्ही चारा लागवड करणं गरजेचं आहे. त्यानुसार रब्बी हंगामामध्ये, खरीपामध्ये जर पाहिलं तर यशवंत गवत, जर तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल तर हायब्रिड नेपेर लावा, मका लावा, चवळी लावा आणि ज्वारी लावा. त्यानुसार हे खरीपामधलं झालं. पुढे जर रब्बी हंगामामधलं जर पाहिलं, पुढे पुढे का सर? रब्बी हंगामामध्ये जर पाहिलं तर लसूण घास आहे. लसूण घास हा आपण रब्बी हंगामामध्ये लावणार. त्याचबरोबर खरीप हंगामामध्ये लावलेला संकरित नेपियर हे आपल्या बरोबर असणार आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामामध्ये आपण बरसीम सुद्धा लावू शकतो, मका सुद्धा लावू शकतो. तर अशा प्रकारे वर्षभर चारा, सकस चारा, हिरवा चाऱ्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर एकदल चारा, द्विदल चारा, त्यातील हंगामी चारा किंवा बहुवार्षिक चारा याचं कॉम्बिनेशन आपण करून आपल्याकडे किती जनावरांची संख्या आहे त्याप्रमाणे आपण नियोजन करू शकतो. पुढे पुढे घ्या. आता सगळ्यात महत्वाचं जसं मी मगाशी मुद्दा मांडला, की जर आपल्याला चाऱ्यासाठी पिकांची लागवड करायची असेल तर सुधारित वाणांची निवड करणे हे खूप गरजेचं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी खूप चांगल्या चाऱ्याच्या जाती विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये ज्वारीमध्ये फुले गोधन ही जी जात आहे, सुधारित जात ही आत्ताच गेल्या वर्षी आपण रिलीज केलेली आहे. त्याचबरोबर फुले अमृता ही सुद्धा हिरव्या चाऱ्यासाठी ज्वारीच्या खूप प्रसिद्ध आहे. मालदांडी तर खूप दिवसापासून आपण ऐकून आहोत. मालदांडी सारखा कडबा कुठल्याच व्हरायटीचा नाही असे शेतकरी खूप वेळा म्हणत असतात. परंतु आता आम्ही जे फुले गोधन ही जी व्हरायटी काढलेली आहे ती सुद्धा खूप चांगली आहे. तर आपण तिचा नक्की वापर करावा. बाजरीमध्ये आपण जायंट बाजरा आहे, राजको बाजरा आहे. संकरित नेपेर मध्ये आता जे आपण काढलेलं आहे की फुले जेवण नंतर फुले गुणवंत हे जी व्हरायटी काढली आहे ही देशातली सगळ्यात चांगली व्हरायटी आहे. तिला कूस खूप कमी आहे. प्रोटीनचं प्रमाण सुद्धा सर्वसाधारणपणे 9 ते 11% आहे. लुसलुशीत आहे. जरी तिची वाढ ही 6 ते 7 फुटापर्यंत होत असली तरी एकदम लुसलुशीत चवदार असं हे संकरित नेपेर आपल्याकडे विद्यापीठाकडे उपलब्ध आहे. परंतु मी खूप वेळा फील्डवरती पाहतो तर शेतकऱ्यांचा ट्रेंड हा जे गवत खूप उंच वाढतं त्याच्याकडे आहे. परंतु एक लक्षात घ्या, संकरित नेपेर हा एका ठोंबापासून 100 ते 200 फुटवे त्याला फुटलेले असतात. बाकीच्या व्हरायटीमध्ये तसं आपल्याला दिसून येत नाही. तरी त्याच्यामध्ये संकरित नेपियर ही जात निवड करताना, त्याची सुधारित वाण निवड करताना हा घटक घेणं खूप महत्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण किती आहे हा शेतकरी पाहत नाही. फक्त जो चारा उंच वाढतो त्याचकडे शेतकऱ्यांचा खूप कल आहे. तर मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो, की फुले गुणवंत हेच संकरित नेपियरचं वाण तुम्ही तुमच्या जनावरांसाठी वापरा. त्याची पाने सुद्धा खूप रुंद आहेत, लुसलुशीत आहेत. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची लव नाहीये. प्रोटीनचं प्रमाण सुद्धा खूप चांगलं आहे. 9 ते 11% आहे आणि सगळ्यात महत्वाचं ऑक्झॅलिक ऍसिडचे प्रमाण हे खूप कमी आहे. आपल्या इंडियामध्ये जेवढ्या व्हरायटी आहेत त्या सगळ्यात कमी ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण हे आपल्या फुले गुणवंत मध्ये आहे. त्यानंतर मका म्हटलं तर आफ्रिकन टॉल शिवाय आता सध्या तर पर्याय नाहीये. खूप मार्केटमध्ये व्हरायटी आलेल्या आहेत चाऱ्यासाठी, परंतु आफ्रिकन टॉल सारखं उत्पादन कुठल्याच व्हरायटीचं आम्हाला दिसून येत नाहीये. त्याचप्रमाणे ओट
ओट सुद्धा हा तुम्ही नाशिकचा पट्टा असेल किंवा कोकणामध्ये काही भागामध्ये ओट हे खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यामध्ये आता फुले हरिता आहे, फुले सुरभी ही व्हरायटी सुद्धा आता विद्यापीठाने काढलेले आहे. ते त्याचं बियाणं आता रब्बीच्या हंगामामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. चवळीमध्ये सुद्धा श्वेता किंवा EC 4216 ह्या 2 व्हरायटी खूप प्रसिद्ध आहेत. आणि चवळीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, चवळीचं हे पीक हे मकामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं. मका आणि चवळी जर तुम्ही एकत्र पेरली तर खूप चांगल्या प्रकारे तणाचं नियोजन होतं. एकदल चारा आणि द्विदल चारा याचं कॉम्बिनेशन आपल्याला त्या ठिकाणी भेटतं. त्यामुळे खूप वेळा म्हणतात की मका हे खादड पीक आहे आणि त्या प्रकारे चवळीच्या माध्यमातून आपल्याला त्याला नायट्रोजन मिळण्याचं काम सुद्धा ह्या चवळी आणि मका ह्या कॉम्बिनेशन मध्ये होतं. आणि कापणी करताना तुम्हाला एकदल चारा, द्विदल चारा ह्याचं कॉम्बिनेशन भेटल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा चारा उपलब्ध होतो. जमिनीची चांगली सुधारणा होते. त्यासाठी मका आणि चवळी हे 2 जर कॉम्बिनेशन घेतले तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटतात. आता लसूण घास हा चारा पिकातील राजा म्हणतो आपण. चारा मी पुन्हा एकदा बोलतो, लसूण घास हा चारा पिकातील राजा आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी जे संशोधित केलेली व्हरायटी आहे RL88, ह्या व्हरायटीला अख्ख्या देशामध्ये तोड नाहीये. लक्षात ठेवा, RL88 ह्या व्हरायटीला देशामध्ये तोड नाहीये. कारण ह्याच्यातलं जे प्रोटीनचं प्रमाण बघितलं तर हे 20 ते 22% प्रोटीन ह्या लसूण घासामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आणि यासारखं बियाणं अख्ख्या देशामध्ये नाही, हे मी वारंवार म्हणतो. कारण विद्यापीठाने जे हे व्हरायटी जे डेव्हलप केलेली आहे, तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अनेक हजारो शेतकरी आहेत. त्यांच्याकडे हे RL88 हे वाणाचं बियाणं त्या ठिकाणी ते घेतात आणि व्यावसायिक दृष्ट्या ते त्याचं उत्पादन घेतात. सीड प्रोडक्शन असेल किंवा चारा उत्पादन असेल, हे व्यावसायिक दृष्ट्या करणारं हे नगर जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे. ज्या ठिकाणी शेतकरी हा स्वतः चारा उत्पादित करतो, तो पॅकिंग करतो आणि मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर अशा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये इथून दररोज खूप गाड्या जातात. टेम्पो असेल किंवा ट्रकनी ह्या गाड्या तुम्ही रोडनी सुद्धा पाहत असाल. परंतु RL88 ला आतापर्यंत तरी देशामध्ये तोड नाहीत. बाकीच्या आनंद 1, 2, सिरसा 9 ह्या खूप व्हरायटी शेतकऱ्यांनी पाहिल्या. परंतु आपल्या RL88 सारखी लसूण घासाची व्हरायटी आतापर्यंत कुणाला म्हणजे सापडलेली नाही. इतकं चांगली ही व्हरायटी RL88 विद्यापीठाने संशोधित केलेली आहे. ह्याचं बियाणं भेटणं खूप अवघड होतं, कारण तेवढी डिमांड असते. परंतु नगर जिल्ह्यामध्ये जर आपले कोण नातेवाईक असतील किंवा शेतकरी बंधू असतील, तर नक्की त्यांच्याकडून हे बियाणं घ्या. 3 वर्षे ते 3.5 वर्ष खूप चांगल्या प्रकारे हे एकदा लागवड केल्यानंतर आपल्याला त्याचं चारा उत्पादन होतं. तुम्ही स्वतः सुद्धा सीड प्रोडक्शन घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचा अडचण लसूण घासामध्ये ह्या असते की अमरवेलची. अमरवेल हा RL88 मध्ये अजिबात नाहीये. परंतु तुम्ही आनंद किंवा सिरसा ह्या व्हरायटी घेतल्या तर 100% तुम्ही मार्केटमधनं कुठलीही लसूण घासाचं बियाणं घ्या, त्याच्यामध्ये अमरवेल हा असतोच. परंतु RL88 मध्ये आपल्याला अजिबात अमरवेलचा प्रादुर्भाव दिसणार नाही. अतिशय चांगल्या प्रकारचा चारा आपल्याला या लसूण घासापासून RL88 पासून भेटतो. बाकी बरसीम पाहिलं तर बरसीम आपल्या इकडे जास्त होत नाही, परंतु नॉर्थ इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे बरसीम घेतलं जातं. त्याच्यामध्ये वरदान, मेसकावी, JB1 ह्या व्हरायटी खूप प्रसिद्ध आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांकडे ज्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे, आठमाही पाणी आहे, त्यांनी बरसीम चारा नक्की लावावा. नक्की लावावा. कारण लसूण घासाला वर्षभर पाणी लागतं. परंतु बरसीम घास हा थंडीमध्येच येतो आणि तो ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, तुम्ही सर्वसाधारणपणे 5 ते 6 कापण्या ह्या बरसीमच्या तुम्ही घेऊ शकता. लसूण घासामध्ये तुम्ही 9 ते 10 कापण्या घेऊ शकता. त्यानंतर स्टायलो, जसं मगाशी स्टायलोमध्ये फुले क्रांती ही व्हरायटी खूप प्रसिद्ध आहे. तिची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. बाकीची कोणती व्हरायटी लावू नका. फुले क्रांती ही व्हरायटी तुम्ही त्या ठिकाणी लावा. मार्वेल, आता मार्वेलच्या बाबतीत एक मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. मध्ये गुजरातमध्ये झिंजवा ही व्हरायटी विषयी फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून खूप तिचं कौतुक होत होतं.
की मार्वेल लावलं तर गायी खूप दूध देतात, गाईचं फॅट 4 वरनं डायरेक्ट 7 वरती जातं, गायी टायमावरती गाभण राहतात किंवा त्यासारखं चाराच नाहीये, अशा खूप प्रकारच्या आम्ही ते ऐकत होतो. त्यानंतर मी स्वतः ते मार्वेल गुजरातवरून मागवून घेतलं आणि ते इथं लावलं. तर आपलं मार्वेल 40 विद्यार्थ्याने केलं 40 आणि आपला जिंजवा ह्यामध्ये काही फरक नाहीये. त्याच गटातील आहेत आणि त्यामुळे आपण काय करतो, की आपलं सोडून दुसऱ्याच्या पाठीमागे लागतो. त्यासाठी मी शेतकऱ्यांना विनंती करतो, ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता कमी आहे, त्यांनी मार्वेल 40 हे गवत नक्की लावावे. खूप चांगले रिझल्ट ह्या मार्वेल 40 ह्या व्हरायटीतून भेटतात आणि तुम्ही ही काडी तुम्ही स्वतः चावा. तुम्ही थोडंसं ते आपण शेतामध्ये बसल्यानंतर जशी गवताची काडी घेऊन आपण दाताखाली हे करत असतो, सेम त्याप्रमाणे पहा, तर हिच्यामध्ये गोडी खूप चांगली आहे. ज्या गायी गाभण आहेत किंवा शेवटच्या स्टेजला असतात काविंगच्या वेण्याच्या, त्यावेळेस हा मार्वेल घास तुम्ही तिला द्या. खूप चांगल्या पद्धतीने ते खातात. त्यासाठी ही मार्वेल मार्वेल असेल, लसूण घास असेल, संकरित नेपेरा असेल आणि स्टायलो असेल, हे चारही चारा तुमच्या शेतामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्यामध्ये एकदल चारा, द्विदल चारा याचं कॉम्बिनेशन आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. पुढे त्यानंतर आपण आता हे मका पिकाच्या बाबतीत जास्त काय बोलण्यात काय अर्थ नाही, कारण शेतकऱ्यांकडे खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान ह्या मका चारा पिकाविषयी आहे. परंतु मला फक्त या ठिकाणी सांगायचंय, तुम्ही घरचं बियाणं वापरू नका किंवा आफ्रिकन टॉलचं बियाणं असलं तर ठीक आहे, परंतु कुठल्या तरी दुकानात आणून ते मका तुम्ही घेऊ नका. आफ्रिकन टॉल हीच मका, हेच बियाणं तुम्ही त्याच्यासाठी वापरा. ह्याच्यापासून खूप चांगल्या प्रकारचा सायलेज किंवा मुरघास आपण तयार करू शकतो. आणि आता तुम्ही जर नगर जिल्हा असेल किंवा पुणे, सातारा, सांगली ह्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता चळवळ निर्माण झालेली आहे मुरघास तयार करण्याची. आणि शेतकरी काही स्वतःच्या कंपन्या स्थापन करून हा मुरघास तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण इंडियामध्ये आता ते पुरवत आहे. आणि पशुपालनामध्ये जर आपल्याला वर्षभर हिरवा चारा, एकसारखा चाऱ्याची जर तुम्हाला उपलब्ध पाहिजे असेल, तर तुम्हाला मक्केशिवाय पर्याय नाही. मक्केपासून चांगल्या प्रकारचा तुम्ही सायलेज तयार करू शकता, मुरघास तयार करू शकता. त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, की तुम्ही मका हे पीक घ्या. आणि सगळ्यात महत्वाची चूक शेतकऱ्यांची मक्याच्या पिकाच्या बाबतीत अशी आहे, अनेक शेतकरी मका लागवड करतात, एकाच वेळेस लागवड करतात. समजा तुम्ही 1 एकर मका लागवड करायची आहे, तर तुम्ही एकाच वेळेस पेरणी करता. त्यातला फक्त 40% मका हा तुम्ही योग्य प्रकार पोषण मूल्याचा, योग्य दर्जाचा तुम्ही जनावरांना खायला घालू शकता. बाकीचा 60% मका हा कमी दर्जाचा, त्यातली पोषण मूल्य कमी झालेला चारा हा तुम्ही तुमच्या जनावरांना खायला घालू शकता. त्यासाठी मका हा खूप मोठ्या प्रमाणात लावा, परंतु त्याच्यामध्ये त्याचं सायलेज बनवून ठेवा. तुमच्या गोट्यामध्ये 3 महिन्याचा सायलेज हा तुमच्या गोट्यामध्ये तयार राहिला पाहिजे, तरच तुम्ही सुखाने झोपू शकता. कारण आता तुम्ही जर आताची जी परिस्थिती पाहिली, पाऊस आहे, खूप पाऊस आहे, परंतु जनावरांना चारा नाहीये. का परिस्थिती अशी उद्भवली? कारण शेतामध्ये जायला आपण चारा कापणी करायला, काहींचा चारा तर वाहून गेला, कापणी करायला शक्य नाही, वाहतुकीला शक्य नाही. त्यासाठी तुमच्याकडे 3 महिन्याचा सायलेज, मी म्हणत नाही वर्षभर तुम्ही सायलेज तुम्ही हे करून हे करा, दर वर्षभर ठेवा, परंतु 3 वर्षाचा सायलेज हा तुमच्या गोट्यामध्ये तुमच्या उशाला बांधून पाहिजे. आणि आता सायलेज मध्ये खूप नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. ऑटोमॅटिक हार्वेस्टर आलेला आहे. ऑटोमॅटिक ते 50 किलो ते 100 किलो पासून ते 1 टनापर्यंत आपण सायलेज त्या बॅग मध्ये तयार करू शकतो. 50 किलोची बॅग तर एक माणूस सहज उचलू शकतो. अशा प्रकारचे ते यंत्रणा सुद्धा आलेले आहेत. काही मशीनी अशा आल्या आहेत, शेतकऱ्यांनी ते व्यवसाय चालू केले आहेत, की तुमची मका असेल तर ते घरी येऊन तुमचा सायलेज करून तयार करून देतात. तर ज्यांना व्यावसायिक पशुपालन करायचं आहे, त्यांना मक्केपासून सायलेज
बनवण्याशिवाय पर्याय नाही आणि तुमच्या स्वतःच्या गोट्यामध्ये 3 ते 4 महिन्याचा सायलेज हा स्टोरलाच पाहिजे, तुमच्या उशालाच पाहिजे, तरच तुम्ही सुखाने हा दुग्ध व्यवसाय पशुपालन हे करू शकता. बाकीचं मग काय, हेक्टरी बियाणं 75 किलो लागतं. आफ्रिकन टॉलच वापरा. सर्वसाधारणपणे शेतकरी फोकून ह्याची पेरणी करतात, परंतु आता सध्या खूप चांगले पेरणी यंत्र उपलब्ध झालेले आहेत, जेणेकरून आपल्याला तणांचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं. खत टाकायला काय प्रॉब्लेम येत नाही. आता ज्या कापणी मशीनी हार्वेस्टर आलेले आहेत, खूप स्वस्त हार्वेस्टर आहेत. 1 लाखापासून ते 5 ते 7 लाखापर्यंत मक्का कापणी किंवा चारा कापणी हे हार्वेस्टर आता सध्या उपलब्ध झालेले आहेत. त्यासाठी पेरणी हे मशीननीच करणं गरजेचं आहे किंवा त्याची पेरणी ही 30 सेंटीमीटर अंतरावर करणं हे गरजेचं आहे. काही दिवसांनी कोणीही शेतकरी तुम्हाला मका फोकून पेरताना दिसणार नाही, कारण खूप छोट्या छोट्या मशनी आलेल्या आहेत. त्यातून तो चारा मशीननी कापून डायरेक्ट शेतामध्ये चाप करून डायरेक्ट गोट्यामध्ये आणू शकतो. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मशीन आलेल्या आहेत. त्याची सवय आतापासूनच तुम्ही लावून घेणं गरजेचं आहे. नक्कीच मका पीक खादाड पीक आहे, त्यासाठी शेणखताचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करा. आता दुग्ध व्यवसाय करायचा म्हणलं तर तुम्ही त्या गायीकडे फक्त दूध ह्या आशेनेच पाहत असता, परंतु दुधाबरोबर तिच्यापासून मिळणारे शेण आहे, त्याचा चांगल्या प्रकारचे खत बनवणे गरजेचं आहे. त्यापासून मिळणारे गोमूत्र आहे, त्याचं हे चांगल्या प्रकारे करून घेणं गरजेचं आहे. तरच आपण हा दुग्ध व्यवसाय फायदेशीर आणू शकतो. शेतीमध्ये शेणखत वापरणे, कंपोस्ट खत वापरणे, बाकी रासायनिक खते तुम्ही वापरू शकता. सगळ्यात महत्वाचं कापणी ह्या मक्याच्या पिकामध्ये जसं सांगितलं, जर तुम्ही एकाच वेळेस कापणी केली तर 100% तुमचा 60% मका हा वाया जाणार आहे आणि 40%च फक्त सकस चारा तुमच्या जनावरांना भेटणार आहे. त्यासाठी मकेचं प्लॅनिंग करताना 1 एकरामध्ये जर तुम्हाला मका पेरायचे असले तर 4 प्लॉट करा. 10 गुंठे 10 गुंठे 10 गुंठे अशा प्रमाणे, आणि त्या वेळेनुसार तुम्ही थोड्या दिवसाच्या अंतराने ह्याची पेरणी करणे ही गरजेचं आहे. हेक्टरी आपल्याला 50 ते 60 टन ह्याच्यापासून उत्पन्न भेटतं, परंतु ज्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय आहे मकेला पर्याय नाही. मका हा जनावरांचा खूप आवडता चारा आहे. सायलेज आपण खूप चांगल्या प्रकारचं सायलेज बाकीच्या पिकांपासून सुद्धा करू शकतो, परंतु उत्कृष्ट दर्जाचं सायलेज हे फक्त मकेपासूनच भेटतं. त्यासाठी योग्य प्रकारची वाणांची निवड आपण करणे हे गरजेचं आहे. पुढे त्यानंतर ज्वारी म्हटलं की आता सध्या आपण त्याला कडवळ म्हणतो, परंतु ज्वारी हे खूप महत्वाचे पीक आहे. आता सध्या जर पाहिलं तर सगळ्यात महागडं काय असेल पशुखाद्यामध्ये किंवा चाऱ्यामध्ये, तर हे कडबा आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये 18 रुपये ते 25 रुपये किलो पर्यंत हा कडबा जातो प्रति किलो सीझन मध्ये, वेगवेगळ्या सीझन मध्ये. त्यासाठी ज्वारीची लागवड हे खूप महत्वाचं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक व्हरायटी यासाठी काढलेल्या आहेत. फुले गोधन आहे, फुले अमृता, फुले रुचिरा, ह्या व्हरायटी हिरव्या चाऱ्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु मालदांडी ही व्हरायटी ही कडब्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे आणि सोलापूर भागामध्ये, सांगली भागामध्ये जर गेला तर आजही लोक मालदांडीलाच प्रेफरन्स देतात. तर अशा प्रकारे तुम्ही ज्वारीचं बियाण्याची चांगल्या प्रकारे निवड करावी, कारण बहुतेक करून लोक हे गावातील जे दुकान असतं, धान्याचं दुकान असतं, त्यातून ते आणून ते फोकून देतात. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू नये. चांगलीच व्हरायटी लावावी. ज्वारीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कवळी ज्वारी जनावरांना खायला घालू नये. अनेक ठिकाणी विषबाधा होऊन जनावर दगावलेली उदाहरणं आहेत, कारण त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक ऍसिड असतं. त्यासाठी 50% फ्लॉवरिंग स्टेजमध्ये किंवा 60 दिवसानंतरच ज्वारी जनावरांना खायला घालायची असते. एवढी काळजी ज्वारी पिकाच्या बाबतीत घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 45 ते 50 टन प्रति हेक्टरी आपल्याला ह्याच्यापासून उत्पन्न भेटतं. पुढे
त्यानंतर बरसीम, जसं मी मगाशी सांगितलं, रब्बी हंगामातील सगळ्यात महत्वाचं पीक हे बरसीम आहे. उत्तर भारतामध्ये जर पाहिलं तर हे बरसीम खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. आपल्या इकडे त्याला घोडा घास सुद्धा म्हणतात. वरदान 4 किंवा JB1 ही व्हरायटी उत्तर भारतामध्ये किंवा आपल्या इथं सुद्धा रेकमेंड केलेली आहे. हेक्टरी आपल्याला 25 किलो बियाणं लागतं. लसूण घासाला सुद्धा 25 किलो बियाणं लागतं. बरसीमला सुद्धा 25 किलो बियाणं लागतं. दोघांची पेरणी एकसारखीच केली जाते. वाफे पद्धतीतून ती पेरणी केली जाते. 100% मी ह्या ठिकाणी सांगतो, की हे बियाणं खूप महाग असतं. त्यामुळं ते ठोकून पेरणी करू नका. चांगल्या प्रकारे 30 सेंटीमीटरच्या अंतरानेच ह्याची पेरणी करणं गरजेचं आहे. ते मार्कर सुद्धा तुम्ही तयार करू शकता किंवा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पहिली कापणी सर्वसाधारणपणे 55 ते 60 दिवसांनी होते. नंतरच्या कापण्या ह्या 25 दिवसाच्या अंतराने करायच्या असतात. आपल्याला हेक्टरी 60 ते 70 टन चारा ह्या बरसीम पासून भेटत असतो. आणि ह्याचं जर पोषण मूल्य पाहिलं तर हे 16 ते 19% प्रथिने यामध्ये भेटत असतात. कारण हा द्विदल वर्गातील चारा आहे. पुढे. त्यानंतर स्टायलो, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, तुमच्याकडे मुरमाड जमीन आहे, त्या ठिकाणी तुम्ही स्टायलो पेरा. स्टायलोचा वापर हा सॉइल कन्झर्वेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु स्टायलो हा शेळ्या मेंढ्यांचा खूप आवडता चारा आहे. खूप आवडता. आणि ज्या ठिकाणी माळरान आहे, पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी माळरान आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हा स्टायलोचं बियाणं फुकून दिलं जातं. त्याचं बियाणं खूप हलकं आहे. जर वारा सुटला आणि तुमच्या हातात जर बियाणं असं ठेवलं तर ते उडून जातं. अशा प्रकारचं हे स्टायलो खूप बियाणं हलकं आहे. फुले क्रांती ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी संशोधित केलेली व्हरायटी खूप प्रसिद्ध आहे. हेक्टरी 10 किलो बियाणं लागतं. हे ओळीत पेरणं शक्य नसेल तरी पण फुकून दिलं तरी हे फक्त त्याच्यावर थोडी माती पडणं गरजेचं आहे. तेवढी काळजी घेतली तर आपण फुकून सुद्धा ह्याचं लागवड करू शकतो. आता ह्यामध्ये जर प्रथिने पाहिलं तर 12 ते 14% प्रथिने आहेत. हा चारा हा जरा थोडासा गोड, थोडासा आंबट, थोडासा कडवट अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो ह्याला किंवा चव सुद्धा लागते. तर त्यासाठी शेळी मेंढी हा चारा खूप आवडीने खातात. पुढे. त्यानंतर जायंट बाजरा हे सर्वसाधारणपणे आपण खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये घेत असतो. जास्त करून शेतकरी बाजरा घेत नाहीत, परंतु ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी हा चारा घेत असतात. आपल्याला हेक्टरी हे 40 ते 45 टन उत्पन्न भेटू शकतो. पुढे. त्यानंतर संकरित नेपेर लावताना आपण ऊसाची लागवड ज्याप्रमाणे करतो 3 फूटच्या सरीवरती, त्याप्रमाणे आपण संकरित नेपेरची लागवड करू शकतो. संकरित नेपेर म्हटलंय तर फक्त 2च व्हरायटी लक्षात ठेवा, फुले जयवंत आणि फुले गुणवंत. फुले जयवंत आणि फुले गुणवंत ह्या व्हरायटी शिवाय दुसरा कुठलाही विचार करू नका. आपली व्हरायटी खूप चांगली आहे. ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण खूप कमी आहे. चारा लुसलुसीत आहे, ह्याला कांडी येत नाहीये आणि शेतकरी प्रेफरन्स देतात त्या कांडीला. ते गाईचं चारा खाऊन खाऊन ते दालफाट सुस्त ते चारा खाऊन. तर त्यासाठी जो चारा लुसलुसीत आहे, मऊ आहे, लव नाहीये, अशाच चारा तुम्ही प्रेफरन्स द्या. तुम्हाला वाटतं की ह्याची हाईट वाढत नाही, परंतु 6 ते 7 फुटापर्यंत ह्याची हाईट वाढते, परंतु ह्याला फुटवे खूप असतात. हा विचार करणं गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर संकरित नेपेर कुठल्याही सीझनला येतं, परंतु आपण पावसाळ्यामध्येच हे रिकमेंड करतो. कारण पावसाळ्यामध्ये फक्त आपण फोम लावला तर ऑटोमॅटिक फुटत असतो. परंतु थंडीमध्ये ह्याचा थोडासा परिणाम होतो, की ह्याची ग्रोथ ही थोडीशी कमी होत असते. उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हा चारा खूप चांगल्या प्रकारे येतो, जर पाण्याची त्या ठिकाणी उपलब्ध असेल. परंतु आमचा जो अनुभव आहे, ज्या ठिकाणी शेणखत खूप मोठ्या प्रमाणात वापरतात, त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे फुटवे या संकरित नेपेरला फुटतात. आणि आता चारा उत्पादनामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय आहे मक्याच्या बाबतीत, बाजरा किंवा ज्वारीच्या बाबतीत, की आपल्याला ते पीक संपल्यानंतर परत त्याची नांगरट करणे, कल्टिव्हेटर मारणं आणि ते
सोईंग करणे, ही जे काम आहे त्या बहुवार्षिक पिकामध्ये आपल्याला करायची गरज नाही. चांगल्या प्रकारे फक्त फोम लावणे, सरी चांगली काढणे, सगळ्यात महत्त्वाचं शेणखताचा चांगला वापर करणे. मध्ये आधी जसे आपण ऊसाची बांधणी करतो त्याप्रमाणे आपण संकरित नेपेरचे सुद्धा शेणखत टाकून बांधणी करणं गरजेचं आहे. तर खूप चांगल्या प्रकारचा चारा भेटतो आणि एकदा हे चारा लागवड केल्यानंतर 3 वर्ष फक्त तुम्ही पाणी आणि खत देऊन चारा उत्पादन घ्यायचं आहे. त्यामुळे वर्षभर चारा उत्पादन करण्यासाठी संकरित नेपेर हे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी ह्या चाऱ्याची आपण निवड करावी. पहिली कापणी मी पुन्हा सांगतो आपल्याला, पहिली कापणी ही 60 दिवसानंतर करायचीच. पहिली कापणी 60 दिवसानंतर करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरी कापणी दर 40 दिवसालाच झाली पाहिजे तुमची. पुन्हा एकदा सांगतो, पहिली कापणी तुमची 60 दिवसानंतर, नंतरच्या कापण्या 40 दिवसांनीच झाल्या पाहिजेत. तुम्ही ते 4 फूट वाढवू नाहीतर 7 फूट वाढवू. तुम्ही कशाप्रकारे पाण्याचं नियोजन करताय, कशाप्रकारे शेणखत आणि रासायनिक खताचं कॉम्बिनेशन करताय, त्याप्रमाणे तुमची त्या चारा पिकाची लागवड होणार आहे. परंतु खूप शेतकरी हा चारा खूप उंच वाढवून देतात आणि जनावरांना खायला घालतात. याचा परिणाम तुम्हाला 3 ते 4 वर्षानंतर त्या जनावरांमध्ये दिसत असतो. त्यासाठी तुम्ही ह्याची कापणी 40 दिवसांनीच करावी. समजा तुमच्याकडे जेवढ्या काही सऱ्या असतील त्या 40 दिवसाच्या ह्यानी कापणी झाली पाहिजे. त्यासाठी त्याप्रमाणे त्या डिव्हाईड करा. 40 सऱ्या असेल तर दररोज एक सरी तुटली पाहिजे. अशाप्रमाणे तुम्ही ते रोटेशन करा आणि हा चारा खूप चांगला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेक्टरी 200 ते 250 टन उत्पादन देणारा एकमेव चारा आहे हा संकरित नेपियर. टेन्शन नाही काही. एकदा लागवड केली 3 वर्ष तुम्ही फक्त हा चारा चाऱ्यापासून ह्याच्यापासून उत्पादन घेऊ शकता. पोषण मूल्य सुद्धा खूप चांगलं आहे. 9 ते 11% तुम्हाला त्यातून प्रथिने भेटतं. फक्त सगळ्यात महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा, योग्य वेळी कापणी करा, चांगल्या प्रकारचं शेणखत वापरा, जास्त चारा वाढवून देऊ नका आणि फक्त फुले गुणवंत किंवा फुले जयवंत हीच व्हरायटी त्याच्यामध्ये वापरा. त्यानंतर आता रब्बी हंगामातील दुसरा चारा आहे ओट. आता ओटच्या बाबतीत म्हटलं तर सेम हा आपल्याला गव्हासारखा दिसतो. तुम्ही नाशिकचा पट्टा असेल किंवा कोकणामध्ये काही भागामध्ये गेला तर खूप मोठ्या प्रमाणात ओटची लागवड ही चाऱ्यासाठी केली जाते. फुले हरिता, फुले सुरभी या 2 व्हरायटी खूप आपल्या प्रसिद्ध आहेत. तर त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रब्बीमध्ये हा एकदल म्हणून चारा आपण घेऊ शकतो. लसूण घास बरोबर ओट हा सुद्धा घेऊ शकतो. तर त्याप्रमाणे नियोजन करावे. पहिली कापणी 60 दिवसानंतर, नंतरच्या कापण्या 40 दिवसानंतर. सर्वसाधारणपणे 2 कापण्या आपल्याला ह्या ओटपासून भेटतात आणि 40 ते 45 टन ह्याच्यापासून उत्पन्न भेटतं. सर्वसाधारणपणे 7 ते 10% यामध्ये प्रथिनं आहेत. त्यानंतर पॅराग्रास हे कॉमन गवत आहे. ज्या ठिकाणी पाण्याची दलदल आहे त्या ठिकाणी पॅराग्रास नॅचरली खूप उगवतो. पुढे लसूण घास. यस, लसूण घास हा रब्बी हंगामातला सगळ्यात महत्त्वाचं चारा पीक आहे. लक्षात ठेवा. लसूण घास ज्यांना व्यावसायिक दुग्ध व्यवसाय करायचा, मी अनेक वेळा बोललेलो आहे, व्यावसायिक दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन करायचं आहे, त्यांनी संकरित नेपेर आणि लसूण घास ह्या 2 पिकांचं कॉम्बिनेशन घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुधारित वाण फक्त RL 88. RL 88 शिवाय दुसरी कुठल्याही व्हरायटीचा विचार तुम्ही या ठिकाणी करायचा नाही. याची पेरणी आपण रब्बी हंगामामध्ये करतो, थंडीमध्ये करतो. चांगल्या प्रकारचे वाफे, दणकट वाफे तुम्ही तयार करावेत. हेक्टरी आपल्याला 25 किलो बियाणं लागतं. यामध्ये सुद्धा पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावरच करायची. कंपल्सरी 30 सेंटीमीटर अंतरावरती करायची. मार्कर तयार करायचे आणि त्यामध्ये मार्करच्या सहाय्याने आपण ही पेरणी करायची. कारण लसूण घासामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे उंदराचा. उंदीर हा खूप मोठ्या प्रमाणात लागतो. त्याचप्रमाणे आपलं हे बहुवार्षिक पीक आहे. 3 ते 3.5 वर्ष आपल्याला हा चारा देत असतं. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याची गवत काढणे, निंदणी करणे
ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. त्यासाठी 30 सेंटीमीटर अंतरावरती जर तुम्ही पेरणी केली तर आपल्याला रासायनिक खतं टाकता येतात, सेंद्रिय खतं टाकता येतात, त्यातलं गवत काढता येतं. सगळ्यात महत्त्वाचं उंदराचं प्रमाण कमी पडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळे त्याची वाढ सुद्धा चांगली होत असते. लसूण घासामध्ये नक्कीच 40 टन शेणखत प्रति हेक्टरी तुम्ही वापरायचंय लसूण घासामध्ये. आणि जर एवढं शिल्लक नसेल तर तुम्ही काय करायचं, थोडं पहिल्यांदा टाकलं असेल तर मध्ये-मध्ये तुम्ही ते शेणाची पावडर तयार करायची. कंपल्सरी त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा हे बुरशी, जैविक बुरशी त्यामध्ये मिक्स करायची, नंतरच त्याच्यामध्ये टाकायची. नाहीतर शेणामुळे त्याच्यामध्ये मर रोग येतो. ट्रायकोडर्मा वर्षातून 3 वेळा, पुन्हा एकदा ऐका, वर्षातून 3 वेळा ट्रायकोडर्मा लसूण घासाला टाकणे हे गरजेचं आहे. आता लसूण घास हे द्विदल वर्गातील पीक असल्यामुळं त्याला नत्राचं प्रमाण हे खूप कमी लागतं. कारण ते हवेतील नत्र शोषून घेऊन ते स्वतःसाठी वापरत असतं. त्यासाठी नत्राचं प्रमाण खूप कमी लागतं. सर्वसाधारण सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर तुम्ही फक्त डी वापरा. डी डी वापरायची. दर 4 महिन्यानंतर डी तुम्ही त्या ठिकाणी रासायनिक खतातून तुम्ही वापरू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी संकरित नेपेरच्या बाबतीत सांगितलं, कापणीच्या बाबतीत, तसं लसूण घासाच्या बाबतीत सुद्धा. पहिली कापणी पेरणीनंतर 40 दिवसांनी करायची. त्या पहिल्या कापणीला आपण बाळ कापणी म्हणतो. आलं लक्षात? पहिल्या कापणीला आपण बाळ कापणी म्हणतो. आणि नंतरच्या कापण्या हा तुमच्या 21 दिवस ते 25 दिवस. पुन्हा एकदा ऐका. पहिली कापणी 40 दिवसांनी, नंतरच्या कापण्या ह्या 21 ते 25 दिवसाच्या अंतरानेच झाल्या पाहिजेत. आता हे 21 ते 25 दिवस हे कशावर अवलंबून आहेत? तुम्ही योग्य वेळी दिलेलं खत, योग्य वेळी दिलेलं पाणी आणि त्यातून बाकीचं सर्व नियोजन यावरती तुम्ही ह्या 21 ते 25 दिवसाचं अंतर कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे ही कापणी होणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला चांगल्या प्रकारचा 100 ते 120 टन चारा प्रति वर्ष प्रति हेक्टरी तुम्हाला मिळू शकतो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हा लसूण घास हा हिरव्या चाऱ्यामधला राजा आहे. कारण त्याच्यामध्ये 18 ते 22% प्रथिने, सगळ्यात जास्त प्रथिने असलेला हा लसूण घास आहे. हा गाई, म्हशी, शेळी, मेंढी बरोबर घोड्यांसाठी हा चारा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, लसूण घास आणि संकरित नेपर हे 2 कॉम्बिनेशन तुमच्याकडे पाहिजेल म्हणजे पाहिजेलच. पुढे हा दशरथ घास एक आहे, ज्यांच्याकडे द्विदल वर्गातीलच आहे, ज्यांच्याकडे बांधावरती जागा असेल किंवा शेळ्या मेंढ्यांसाठी हा घास तुम्ही लावू शकता. चवळीच्या बाबतीत मी बोललेलोच आहे. पुढे दशरथ, पुढे हा, आता सगळ्यात महत्वाचं मार्वेल. मार्वेल हे गवत जसं मगाशी सांगितलं की गुजरातमध्ये जे झिंजवा सगळे करत होते, तेच हे आपलं मार्वेल गवत आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं गवत आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी मार्वेल हे कंपल्सरी लावावे. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी पण लावावे. परंतु उन्हाळ्यामध्ये जर पाणी कमी पडलं आणि ते जळून गेलं, पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की पुन्हा ते फुटतं. आता ह्या स्लाइड, माझ्या स्लाइडला थोडासा लॅपटॉपला प्रॉब्लेम आला नाही तर मी त्या सगळ्या स्लाइड दाखवल्या असत्या. कसं उन्हाळ्यामध्ये जळतं आणि पावसाळ्यामध्ये कसं फुटलेलं आहे. तर ते खूप चांगल्या प्रकारचा हा चारा आहे. गायी खूप आवडीने खातात. तुम्ही लसूण घास, संकरित नेपियर आणि मार्वेल हे 3 घास वेगवेगळे ठेवा. पहिला घास हा मार्वेल गवत खाणार. कारण ते एक प्रकारची गोडी, कार्बोहायड्रेट्स हे ह्याच्यामध्ये जास्त असतात, शुगर हे जास्त आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे एक आवडीने ते खातात. फुले गोवर्धन ही आपली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेली खूप चांगली व्हरायटी आहे. त्याचा तुम्ही वापर करावा. आपण ह्याच्या काड्या लावतो. काड्या तुम्ही विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. जास्त करून ह्याची लागवड आपण पावसाळ्यामध्येच करतो. परंतु हा बहुवार्षिक चारा आहे. एकदा लागवड झाली की ते 2-3 वर्ष, 3-3.5 वर्ष काय तुम्हाला टेन्शन नाही. हेक्टरी उत्पन्न तुम्हाला 60 ते 70 टन प्रति हेक्टरी भेटतं आणि त्याच्यात प्रथिन्याचं प्रमाण हे 6 ते 7% आहे. पुढे शेवरी सगळ्यांना माहीतच आहे.
शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे शेवरी. आता रब्बीतले सगळे संपलेले आहेत, परंतु तुम्हाला फक्त हे माहितीसाठी दाखवतो. डोंगरी गवत हे कोल्हापूर वगैरे ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डोंगरी गवत भेटतं, नॅचरली येतं पुढे. सेंचरस गवत सुद्धा नॅचरली येतं, काही ठिकाणी हे लावलं सुद्धा जातं, परंतु उत्पादन खूप कमी आहे ह्याचं पुढे. यस, आता हे जे काही चारे आहेत ते बियाणे मिळण्याचे व गवत व ठोंबे मिळण्याचे ठिकाण. आता आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचा बियाणे विभाग आहे, त्यांचा नंबर आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्यांनी तो नोंद करून घ्यावा किंवा स्क्रीनशॉट काढला तरी तुमच्या मोबाईलमध्ये तो सेव्ह राहील. त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पशुसंवर्धन दुग्धशास्त्री विभाग आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फुले जयवंत व गुणवंत या दोन्ही व्हरायटीची ठोंब, संकरित नेपियरची ठोंब त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात. इथे सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. तर अशा प्रकारे आपण नियोजन केलं तर पशुपालनामध्ये एकदल चारा, द्विदल चारा, स्टॉप करा सर, शेअर स्क्रीनिंग स्टॉप करा. एकदल चारा, द्विदल चारा, सुका चारा, वाळलेला चारा, हिरवा चारा, असं कॉम्बिनेशन. हॅलो 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 माने सर. हॅलो. हा हा, कुणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता शेतकरी बंधूंनो. हॅलो सर. हा बोला. लसूण घासावर असं पानं खातं ते आणि मुळ असं उपटून येतं, ते काय ते कीड व रोग नियंत्रण केलं पाहिजे? आता मी लसूण घासावरती एक नागाळी टाईप एक आपण निंबू असतो तो त्याच्यावरती फवारायचा. तुम्ही रासायनिक खत त्याच्यावरती रासायनिक फवार. आपली कापणी 20 ते 25 दिवसामध्ये असते. धोकादायक आहे. अर्क हेच खराब होतात. सर आवाज काहीच आला नाही तुमचा. तुमचा आवाज सर क्लिअर नाही आलेला. नाही सर, खूप हळू येतोय. येतोय का आता? हो हो. रेकॉर्डिंग बंद कर.